जय सच्चिदानंद। आता दादाश्री पुण्य आणि पाप यांचं इतकं सुंदर विश्लेषण करतात की आपल्याला खरंच अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं मार्गदर्शन होतं। बघूया दादा भगवान पुण्य आणि पाप याविषयी काय म्हणतात। ते म्हणतात, जगामध्ये आत्मा आणि परमाणू हे दोनच आहे। कोणाला शांती दिली, कोणाला शांतता दिली, सुख दिलं तर तुम्हाला सुख मिळेल। सुखाचे परमाणू, पुण्याचे परमाणू तुमच्याकडे येतील। आणि कुणाला दुःख दिलं तर मग पापाचे परमाणू एकत्र होतात आणि ते मनाला डसतात। इच्छेनुसार जे होते ते पुण्य, इच्छेविरुद्ध होते ते पाप। पाप दोन प्रकारचे असते आणि पुण्य पण दोन प्रकारचे असते। पापानुबंधी पाप म्हणजे मागच्या जन्मीच्या केलेल्या पापाचे फळ भोगतोय आणि या जन्मी सुद्धा पाप करतोय। म्हणजे पापाचा अनुबंध आणि आताही पाप, ते झालं पापानुबंधी पाप। दुसऱ्याला दुःख देतोय आणि स्वतः प्रसन्न खुश होतोय। दुसरं प्रकार पुण्यानुबंधी पाप, नाही, पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे आता तो दुःख भोगतोय, परंतु नीतीनं उत्तम संस्काराने नवीन पुण्याची वाढ होत आहे। एखादा गरीब असेल पण तो सकाळ संध्याकाळ देवाचे स्मरण करतो, नामस्मरण करतो, सात्विक पद्धतीनं राहतो, दुसऱ्याचं भलं चिंतितो, पण आहे मात्र गरीब, कष्ट त्याला खूप करावे लागतात, काबाड कष्ट करावे लागतात, तर हे झालं पुण्यानुबंधी पाप, पुण्याचा अनुबंध असलेला पाप। तिसरा प्रकार जो दादाश्रींनी समजावून सांगितला ते आहे पापानुबंधी पुण्य। आता या माणसाने मागच्या जन्मी केलेल्या पुण्यामुळे त्याला आज सुख आहे, सगळं काही आहे, गाडी, बंगला, कार, बायको, पोरं, सुखात भौतिक सुखांची भरमार आहे, पण ऊर्जेचा दुरुपयोग करतो, खोटे कामं करतो, अनितीच्या मार्गाने जातो, सात्विकतेपासून नातं तोडून घेतो। आता पुण्याचा उपयोग करून असं पाप करत असेल तर याचा जो परिणाम आहे अतिशय भीषण होतो। आणि चौथा जो प्रकार आहे, जो आदर्श आहे, उत्तम आहे, ते आहे पुण्यानुबंधी पुण्य। म्हणजे मागच्या जन्माच्या पुण्यामुळे साधन, संपत्ती, समृद्धी, सुख सगळं आहे आणि या जन्मीसुद्धा सात्विक पद्धतीनं जीवन जगतो, दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांची काळजी घेतो, दुसऱ्यांचं भलं कसं करता येईल हे बघतो, समाज कल्याणामध्ये रुची घेतो, हे झालं पुण्यानुबंधी पुण्य। हे सर्व जे हठयोगांनी केलेले कर्मे आहेत ना, तप, हठाग्रही क्रिया, यामुळे पापानुबंधी पुण्य मानले जाते। पण समजून केलेलं तप, क्रिया, स्वतःच्या आत्मकल्याणाच्या हेतूसाठी केलेली कर्म, याच्यामुळे पुण्यानुबंधी पुण्य बांधले जाते। आणि कधी काळी ज्ञानी पुरुषाची भेट होतेच। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुण्य वाचून लक्ष्मी हातात येत नाही। आणि कधी कधी काय होतं, न कळत केलेल्या पुण्याचं सुद्धा फळ मिळतं आहे। उदाहरणार्थ, तुम्ही रेशनच्या दुकानात गेले, एखाद्या थैलीमध्ये तुम्ही साखर घेतली, आता त्या थैलीला लहानसं छिद्र आहे, त्याच्यातून थोडी 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 साखर पडत आहे जमिनीवर आणि ती साखर मुंग्यांनी खाल्ली, हे तुमच्या हातून नकळतपणे एक प्रकारे पुण्य झालं, त्याचं पण फळ अवश्य मिळते। आता पुण्य असो की पाप असो, जाणतेपणानं करा की नकळतपणे करा, त्याचं फळ अवश्य मिळते। आता पुण्य आणि पाप, पाप आणि पुण्य याचा संबंध जोडल्यामुळे मनुष्य भटकत असतो, त्याला केव्हाही मुक्ती मिळणार नाही। पुष्कळ पुण्य केला तर देवगती मिळेल, सर्व प्रकारची सुख मिळतील स्वर्गात, पण मोक्ष मिळणार नाही। मोक्ष तर ज्ञानी पुरुष भेटला आणि त्याने तुमच्या अनंत जन्माची पापे जाळून भस्मीभूत केली आणि तुमच्या हातात शुद्ध आत्मा दिला तरच मोक्ष मिळतो।
नाहीतर मग 84 लाख योनीमध्ये ही भटकंती करावी लागते. आत्म्यावर असे आवरण आहेत ना, जसं काही एका माणसाला अंधाऱ्या कोठडीमध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला 2 वेळ खाण्यास दिलं आणि ज्या दुःखाचा अनुभव येईल त्या अपार दुःखाचा अनुभव या झाड पान वगैरे पासून 5 इंद्रियापर्यंतच्या जीवास अनुभवाला येतो. 5 इंद्रियवाल्या मनुष्याला इतकं दुःख आहे, तर ज्यांना इंद्रिय कमी आहेत, एकेंद्रिय बेइंद्रिय, त्यांना किती दुःख असणार. ही झाड पाने जनावर ही तिर्यंच गती आहे, त्यांना ती सक्त मजुरीची शिक्षा आहे. दादाश्री म्हणतात तिर्यंच गती, पशु पक्षी प्राणी झाडपान यांच्या योनीमध्ये जाणं म्हणजे सक्त मजुरीची शिक्षा. अच्छा, मनुष्य गतीमध्ये येणं राहणं, मनुष्य गती ही साधी कैद आहे. नरकगती म्हणजे भयंकर दुःख असते. दादाश्री म्हणतात जर नरकाचे मी जसेच्या तसे वर्णन केले, ऐकणारा मनुष्य ताबडतोब मरून जाईल. भात उकडला उसडू लागला त्यापेक्षा लाखपट दुःख आहे. एका जन्मात 5-5 वेळा मरणाच्या वेदना भोगतो तरी सुद्धा मरण येत नाही. कारण नरकामध्ये जीवाला असा देह मिळतो जो पाऱ्यासारखा असतो. हातपाय तुटतात, परत जोडल्या जातात, वेदनांचा अनुभव करावा लागतो, मरण येत नाही आणि देह पाऱ्यासारखा असतो. त्याच्या शरीराचे भाग तुटले जातात, जोडतात. अतिशय भयानक असं दृश्य आहे नरकाचं. आणि नरकगती म्हणजे जन्मठेपेची शिक्षा. आता स्वर्ग जे आहे, देवलोक, यांना ही पण कैदच, पण नजर कैद. अपार सुख त्यांना तिथं, पण तिथं मोक्ष असत नाही. जसं तुम्ही लग्न समारंभात गेले, छानपैकी शहनाई वाजते, वाजंत्री वाजते, भोजनाचा सुवास येतोय, सगळीकडे धावपळ चालू आहे, फुलं वगैरे वगैरे, तुम्हाला आत्म्याचा विसर पडतो. त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये सुद्धा, देवगतीच्या स्थितीमध्ये सुद्धा इतकं सुख आहे की शेवटी ते पण कंटाळून जातात. त्यांना पण आत्मा लक्षात येत नाही. त्याच्यामुळे कंटाळल्यामुळे त्यांना पण आतल्यात जडफड आणि बेचैन असं वाटतंय. तिथं ईर्ष्या मात्र असते, ते सुखाला कंटाळून जातात. त्याचं कारण काय? जसं आपण 4 दिवस लग्नाचं जेवण करून कंटाळून जातो, मग 5व्या दिवशी आपल्याला खायला खिचडी लागते, तसं त्यांचं पण होते. ते पण कंटाळून जातात आणि मग इच्छा धरतात की परत एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये मनुष्याचा जन्म घेऊन ज्ञानीपुरुषाला भेटू, या आशेमध्ये मनुष्य देहाला प्राप्त करू, चांगल्या ठिकाणी जन्म होईल, ज्ञानीपुरुषाची भेट होईल आणि मग ही चतुर्गतीची भटकंती आहे ही संपेल.